नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घ्या की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. आज आपण एकच ट्रेड एक्झिट केला जो की बँक निफ्टीमध्ये होता. तर बँक निफ्टी आज डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिट झालेला आहे. ते बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डल इंडिशन होती, 2-3 कॅन्डलने डाऊन साईडला क्रिएट केल्या. पण हा जो पीडीएल आहे इथे यांनी प्रॉपरली सपोर्ट घेतला. ॲग्रेसिव्हली जे बायर आहेत त्या इथे ॲक्टिवेट झाले. त्यानंतर कंटिन्यू ही कॅन्डल क्रिएट केली. डायरेक्टली दिसलेलं होतं की इथे आपल्याला एंट्री मिळणार नाही कारण की खूप मोठी कॅन्डल होती. इथनं डायरेक्टली अपसाईडला निघाला. इथे ट्रेंड कंटिन्यूशन साईन दिलं, बट जो हर्डल होता तो खूप जवळ होता कारण की डायरेक्टली पीडीएलवरनं निघाला आणि डायरेक्ट यांनी पीडीएस टच केलेला होता. तर डायरेक्टली असं वरच्या साईडनी तर जाऊ शकत नाही. तर इथे हा थोडासा थांबणार होता. आपण थोडं डिसाईड केलेलं होतं. लाईव्ह स्ट्रीममध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं इथे एक रेंज क्रिएट होऊ द्या. प्रॉपरली हा पीडीएस जेव्हा काढणार एक WRC क्रिएट होणार, त्यानंतर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. आणि जर रिव्हर्सल ॲक्टिवेट झाला तर आपण रिव्हर्सल सेटअप ॲक्टिवेट करू शकतो कारण की रिव्हर्सल सेटअपमध्ये पण चांगले टार्गेट मिळू शकतात. त्याचं रिझन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली इथनं निघाला. वरच्या साईडनी तर आपण घेतलेलं नाही आहे. मी टर्म सांगितलं होतं की वरच्या साईडनी कशाप्रकारे ब्रेकआउट दिलं तर आपण घेऊ. इथे भरपूर जणांचा जो ट्रेड आहे तो मिस झालेला होता. इथे एक रेंज क्रिएट केली. या कॅन्डलनी इंडिकेशन दिलेलं होतं की हा रिव्हर्स होऊ शकतो कारण की यानंतर कंटिन्यू हा अपसाईडला जायला पाहिजे होता आणि एकदा तरी पीडीएस टच करायला पाहिजे होता. बट तसं न करता यांनी ह्या कॅन्डलमध्ये ब्रेकडाऊन केलं. जो पण रेंज होता इम्पॉर्टंट तो ब्रेक केला, खाली क्लोजिंग दिली, बट कन्फर्मेशन नव्हतं, एक WRC नव्हती. बट जेव्हा ही कॅन्डल डाऊन साईडला क्लोज झाली तर कन्फर्म झालेलं होतं की हा डायरेक्टली या लेवलपर्यंत येऊ शकतो कारण की ह्याच्यामध्ये हर्डल काहीही नव्हता. आजचा जो ट्रेड होता टोटली सेंटिमेंट बेस होता, सायकोलॉजी बेस होता. त्या अकॉर्डिंगच आज ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे. पूर्ण रिझन जे आहे मी लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलं. जे लाईव्हमध्ये असतील त्यांना प्रॉपरली माहिती आहे की एक्झॅक्टली मी काय विचार करून ट्रेड घेतलेला होता. इथे आपला जो ट्रेड आहे तो रिव्हर्सल ॲक्टिवेट झालेला आहे. याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि याचा हाय मी असेल लावलेला. याच्या मागचं सेंटिमेंट असं होतं की हा जर वर गेला असता तर मग एक रेंज क्रिएट केली असती, ट्रेंड कंटिन्यू केला असता, त्यानंतर आपण ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये ट्रेड घेतला असता आणि याला बुक करून घेतलं असतं. बट हा जो ट्रेड आहे प्रॉपरली चाललेला आहे. आपण एंट्री घेतली आणि लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये जो टार्गेट आहे इथे डन करून दिला. वाटलं नव्हतं की हा एवढा फास्ट येईल कारण की जेवढे हे प्रीमियम वाढलेले होते, स्लो अँड स्टडीली जर हा डाऊन साईडला आला असता देन डिसाईड झालं असतं की कोणत्या साईडला जाणार. बट 2 कॅन्डलमध्ये त्यांनी चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली. डे लो लावला, पुन्हा रिकवर झाला. एंट्री घेतल्यानंतर फर्स्ट कॅन्डलमध्ये आपलं टार्गेट जे आहे ते डन झाल्यामुळे इथे टेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेड जी आहे ती होल्ड करून ठेवलेली होती. नेक्स्ट कॅन्डल निघाली, डाऊन साईडला आली, व्होल्टिलिटी आलेली होती. तर या कॅन्डलची क्लोजिंग आली आणि इथे एक हॅमर कॅन्डल क्रिएट झालेली होती. तर मी जी पोझिशन आहे सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी जो SL होता तो डायरेक्टली इथे लावलेला होता. इथनं उचलून मी याच्यावर लावला आणि ही कॅन्डल जेव्हा वर निघाली तर इथे लावलेला जो ट्रेलिंग होता तो इथे बुक झाला. त्यानंतर मार्केट टोटली एका रेंजमध्ये होतं आणि दिवसभर यांनी एका रेंजमध्येच घालवलेलं आहे. एक्झॅक्टली या पीडीएल लेवलच्या जवळ आहे. तर आजचा ट्रेड टोटली सेंटिमेंट बेस होता. मी सांगितलं की सायकोलॉजी बेस होता. कशाप्रकारे आपण स्ट्रक्चर रीड करतो आणि त्या अकॉर्डिंग कसं ट्रेड घेऊ शकतो, प्रॉपरली स्पेसचा वापर कशाप्रकारे करता येतो ते आज मी लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे. एक्झॅक्टली त्याचा वापर करूनच आपण आज हा ट्रेड एक्झिक्यूट केला. जे पण अजून लाईव्हमध्ये जॉईन नसतील आणि ज्यांना लाईव्ह जॉईन करायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन होऊ शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर ज्यांना जॉईन करायचं असेल ते तिथे लगेचच जॉईन करू शकता. तर इथे तुम्हाला आजचं क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली आपण कशाप्रकारे बँक निफ्टीमध्ये ट्रेड घेतला, कशाप्रकारे त्याला बुक केलेला आहे. व्होलेटिलिटी एक्स्ट्रीम होती, बट कुठे ट्रेड अवॉइड करायचं आहे आणि कुठे घ्यायचं आहे मी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. त्या अकॉर्डिंगच आपण आज एक्झिक्युशन केलं. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीचं क्लिअर झालेलं असेल. याचबरोबर बघून घेऊ की निफ्टीमध्ये आपण ट्रेड का बरं एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. ते निफ्टीची ओपनिंग पण टोटली फ्लॅट होती. फर्स्ट कॅन्डलची बुलिश होती, बट जे हर्डल होते खूप जवळजवळ होते आणि डाऊन साईडला पण पीडीएल होता. ह्या कॅन्डलनी चांगलं ब्रेकआउट दाखवलं. बँक निफ्टीपेक्षा निफ्टी चांगला दिसत होता, बट जी कॅन्डल होती व्हॉल्यूम अकॉर्डिंग आणि जी रेंज अकॉर्डिंग खूप मोठी होती. तर इथे आपल्याला जो SL होता तो प्रॉपर रिस्क रिवॉर्ड अकॉर्डिंग नव्हता. तर इथे आपण टोटली याला इग्नोर केलं. ट्रेंड कंटिन्यूशनमध्ये पण यांनी साईन प्रॉपरली दिलेलं नव्हतं. याचा जो पीडीएच आहे तो खूप वर होता, स्पेस होता, बट ब्रेकआउट यांनी प्रॉपर न दाखवल्यामुळे याला आपण इग्नोर केलं. ज्या प्रकारे मी बँक निफ्टीमध्ये सांगितलं की हा लेवल जो आहे तो इम्पॉर्टंट होता, यांनी इथे टच केलं, वरच्या साईडने निघाला, बट हा इथे थांबण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. यांनी पण चांगलं जे टार्गेट आहे ते डन करून दिलेलं आहे. सेटअप जे होते ते सेम होते, बट लेवल कन्फर्मेशन अकॉर्डिंग नव्हते त्यामुळे आपण निफ्टीला इग्नोर केलं आणि बँक निफ्टीला एक्झिक्यूट केलं. इथे यांनी पण चांगली व्होल्टिलिटी क्रिएट केली आणि त्यानंतर टोटली एका रेंजमध्येच घालवलेलं आहे. ही जी रेंज होती खूप मोठी क्रिएट केलेली होती, बट जो पीडीएल आहे त्याला रिस्पेक्ट केलं. जी क्लोजिंग आहे पीडीएलच्या वरच दिलेली आहे. तर ज्या अकॉर्डिंग आपण सायकोलॉजी मॅच केलेली होती बँक निफ्टीसोबत ती निफ्टीमध्ये दिसली नाही त्यामुळे आपण टोटली आज निफ्टीला इग्नोर केलं आणि बँक निफ्टीवरच फोकस केलेला आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचे एक्सप्लेनेशन क्लिअर झालेले असतील. याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत. ते ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर बँक निफ्टीचा ट्रेड जो मी एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10:40 तिथे मी बँक निफ्टीचा 47,400चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 395 मध्ये आणि याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 10:56 47,400चा सी तो झालेला आहे 202 मध्ये. तर आजचा जो ट्रेड होता तो सायकोलॉजी अकॉर्डिंग होता. प्रॉपरली आपण स्पेसचा वापर करून त्याला आज एक्झिक्यूट केलं आणि प्रॉपरली स्पेसपर्यंतचं टार्गेट होतं ते टोटली आज बुक केलेलं आहे.
भरपूर जणांनी आजची लाईव्ह स्ट्रीम जी आहे ते एन्जॉय केलेली आहे. भरपूर जणांनी 400% 500% चे रिटर्न जनरेट केले आणि त्यासोबत लर्निंग पण घेतलेली आहे. तर अजून कोणाला आमच्यासोबत लाईव्ह जॉईन करायचं असेल तर मी सांगितलं की डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तुम्ही चेक करू शकता, डिटेल घेऊ शकता आणि त्यानंतर जॉईन होऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता. तर इथे तुम्हाला आजच्या टेटचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओपुरतं एवढंच ठेवू. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक. बाय.